सत्तेची किंमत इतकी अमानवी आहे का? सरपंच पदासाठी स्वतःच्या 7 वर्षाच्या लेकीचा बळी घ्यायलाही एका बापाने विचार केला नाही. 7 वर्षाची मुलगी, जिचं जग शाळेची पाटी, रंगीत वह्या, आईचा हात आणि वडिलांचा विश्वास यातच अडकलेलं असतं. आज ती मुलगी कॅनॉलच्या पाण्यात मौन झाली आहे. आणि कारण काय? तर सरपंच पद, निवडणूक पात्रता आणि तिसऱ्या अपत्याचा कायदा. हा व्हिडिओ खरं तर राजकारणावर नाही, हा व्हिडिओ आहे माणुसकीच्या मृत्यूवर. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यातील केरूर गाव, आरोपीचं नाव आहे पांडुरंग कोंडामंगले, वय वर्ष 32. एक सामान्य माणूस, बराळीत कटिंगचं दुकान, 3 अपत्यांचा बाप. 3 दिवसापूर्वी तो पत्नीला सांगतो काहीतरी किरकोळ साहित्य घ्यायला जातोय आणि सोबत घेऊन जातो आपली 7 वर्षाची मुलगी प्राची आणि थेट पोहोचतो तेलंगणा राज्यात बोधन रोडवर कट्टापल्ली परिसर आणि तिथे जन्म देणारा पिता स्वतःच्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकतो. तो स्वतः घरी परतला, पण प्राची कधीच परतली नाही. कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यावर तेलंगणा पोलीस यांनी तपास सुरू केला. तपास जसा जसा पुढे गेला तसा तसा संशय पित्याच्याच दिशेने जाऊ लागला. 30 जानेवारीला तेलंगणा पोलीस मुखेडमध्ये येतात आणि पांडुरंग कोंडामंगलेला अटक होते. त्या क्षणी एक सत्य उघड होतं की खुनी बाहेरचा कुणी नाही, हा राक्षस कुणी अनोळखी नाही, तो त्या मुलीचा स्वतःचे वडीलच आहेत. हत्येचं नेमकं कारण अजून पोलीस तपासतच आहेत, पण गावात चर्चा सुरू आहे. काही म्हणतात आर्थिक विवंचना होती, पण दुसरी चर्चा अधिक भयावह आहे. ती अशी की आगामी ग्रामपंचायत निवडणूक येणार आहे आणि सरपंच पदाची तयारी सुरू होईल. तिसरं अपत्य अडसर होऊ नये म्हणून हा सगळा प्रकार घडून आला. म्हणजेच काय, तर सत्तेसाठी, कायद्याला चुकवण्यासाठी स्वतःच्याच मुलीचा बळी दिला गेला. हा गुन्हा खरं तर फक्त एक हत्या नाही, ही सत्तेची विकृती आहे, निवडणूक व्यवस्थेची भीषण किंमत आणि ही अमानुष मानसिक क्रूरता आहे. आपला समाज आज कुठे चाललाय? आज प्रश्न कायद्याचा नाही, प्रश्न आहे सत्ता मिळवण्यासाठी आपण माणूस राहिलो आहोत का? एक वडील मुलीला वाचवतो की मारतो? एक व्यवस्था माणुसकी जपते की आकड्यात अडकते? आज एक 7 वर्षाची चिमुकली गेली, उद्या कोण? जिची हत्या झाली त्या प्राचीला सरपंच पद माहित नव्हतं. तिला माहित होतं बाबा हात धरून चालतात, बाबा म्हणजे सुरक्षित ठिकाण असतं. आज तिच्या नावाने नांदेड हादरलाय. पण फक्त हादरून थांबू नका, प्रश्न विचारा, व्यवस्था तपासा, माणुसकी जिवंत ठेवा, कारण आज शांत राहिलो तर उद्या अशी आणखी एक प्राची आपल्याला माफ करणार नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पद बदलतात, पण एक जीव एकदाच जन्माला येतो. आज सरपंच पदासाठी एक लेक मारली गेली. हा गुन्हा फक्त पित्याचा नाही, हा गुन्हा समाजाचा आणि या व्यवस्थेचाही तेवढाच आहे.